आपला मुलगा एवढा मोठा अधिकारी झालाय तर काय वाटतंय तुम्हाला, काय भावना आहे तुमची? आम्हाला खूप आनंद होतो. खरं तर हे यश सगळं त्याच्या मेहनतीचं आहे. कारण त्यानं खूप हार्ड वर्क आणि त्यांना शिवम सरचं खूप चांगलं मार्गदर्शन त्यांच्या टीमनं वेळोवेळी, कारण कधी खचू दिलं नाही. एखादा रिझल्ट नाही आला तर प्रत्येक वेळेस उभारी दिली आणि त्या ठिकाणी असं वाटलं की नाही आपण करू शकतो. कारण खूप ग्रामीण भागातून आल्यानंतर वाटतं की आपण करू शकू की नाही आणि इथे एवढ्या शहरामध्ये ॲडजस्ट होऊ की नाही. भरपूर गोष्टी त्याने मॅनेज करून त्यांनी आज यश मिळवलं. तर आम्हाला खूप आनंद वाटतो आणि सरांच्या टीमचं मार्गदर्शन त्यांच्यासाठी खूप धन्यवाद. ओके. तुमचा मुलगा तुमच्यापासून खूप लांब राहत होता, ऑफलाईन बॅचचा होता तो, तर मग त्याबद्दल काही सांगू वाटेल का, की हे जो डिस्टन्स होता तुमचा तर त्याबद्दल? नाही, कारण तो जवळजवळ 10वी झाल्यानंतर बाहेर शिकायला त्याला आम्ही ठेवलेलं असल्यामुळे आम्ही खूप ग्रामीण भागात राहतो. तेवढी शिक्षणाची व्यवस्था नाही आहे आमच्या तिथं. त्यामुळे आम्ही त्याला 10वीच्या नंतरच बाहेर ठेवलेले. आता आजूबाजूचे गावकरी सगळे तुमचं कौतुक करत असतील, ती हो. काय भावना आहे? खूप आनंद वाटतो. सगळ्यांना आजूबाजूचे लोक म्हणतात की त्यानं करून दाखवलं, खूप छान, त्यानं त्याच्या कष्टाचं फळ त्याला भेटलं. कारण तो लहानपणापासून खूप होतकरू आणि मेहनती आहे. तुमच्या कष्टाची जाणीव ठेवली आहे त्यांनी थोडक्यात, तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? त्यानं भरपूर प्रमाणात आमचे कष्ट म्हणजे आज फळाला आलेत असं आम्हाला वाटते. शुभम सर्स अकॅडमी बद्दल काय सांगणार तुम्ही? शिवम सर्स अकॅडमी बद्दल, कारण भारताचं भविष्य घडवणारी एक अकॅडमी म्हणता येईल. प्रत्येक वेळेस कारण आपले ग्रामीण भागातले लोक असं स्वप्न कधीच बघत नाहीत की आपला मुलगा अधिकारी होईल. पण त्यांनी एक प्रत्येक ग्रामीण भागातल्या अशा विद्यार्थ्यांना घडून प्रत्येक ग्रामीण भागातल्या आई वडिलांना असं एक स्वप्न दाखवलं की तुमचाही मुलगा तिथं घडू शकतो. कारण सरांचं मार्गदर्शन हे खूप छान आहे आणि रोहित बऱ्याच जणांना सांगतो की तुम्ही क्लासेसला येऊ शकता, तुम्ही करू शकता. आणि त्याचं बरेचसे लोक म्हणजे त्याचे मित्र वगैरे म्हणतात की हो आपण इथून जाऊन करू शकतो. आणि सरांच्या अकॅडमी बद्दल म्हणलं तर सरांचं मार्गदर्शन त्याला जसं लाभले तसं प्रत्येक विद्यार्थ्याला लाभेल आणि ग्रामीण भागातले तरुण चांगले अधिकारी पदावर जातील. बाकी पालकांसाठी तुमचा काय सल्ला असेल अकॅडमी बद्दल? एखाद्या वेळेस जर आपल्या पाल्याला अपयश जर आलं थोडंफार, तर त्या अपयशाला खचून न जाता त्याला प्रत्येक वेळेस तुम्ही असे, कारण या 2-3 महिन्यापूर्वी रोहितला पण अपयश आलं होतं. RRB POचा रिझल्ट त्याचा आला नव्हता. त्यावेळेस तो पण थोडासा खचला होता की पुढे येईल की नाही. आणि नंतर भरपूर मेन्स होत्या, त्याच्यात त्यानं भरपूर प्रयत्न केले. कारण नंतर त्याला जसं सरांकडून सपोर्ट मिळाला तसं फॅमिलीचा सपोर्ट खूप महत्त्वाचा असतो. कारण फॅमिली एखाद्या अपयशाला लगेच खचून जाते. त्या अपयशाला खचून न जाता त्याला प्रत्येक वेळेस उभं करा आणि आपल्या पाल्याला योग्य ते मार्गदर्शन द्या. म्हणजे तुमचं पाल्य तिथं त्या ठिकाणी नव्या उमेदीने उभं राहील. खूप छान सल्ला दिलाय तुम्ही. खरं तर तुमचं खूप तुम्हाला आनंदाश्रू येतात हे कळतंय आम्हाला, पण थोडीशी भावना तुमची काय आहे ती सांगा तुम्ही. काहीच नाही, माझ्या मुलाचे कष्ट खूप फळायला आले. तुमच्या कष्टाचं चीज झालंय अगदी. तुम्हाला काय वाटतंय आता? गावकरी सगळे तुमचं हे करत असतील. खूप आनंद वाटला गावकऱ्यांना.